हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि। नेमाम्बोदरसम्भूतं कान्वादनन्तनायकात् प्रभुं नमामि गोविन्दं जीवाविद्याविभञ्जकम् जीवाविद्याविभञ्जकम्। हे गोविन्द हे गोपाल हे दयानिधान। हे गोविन्द हे गोपाल हे दयानिधान। हे गोविन्द हे गोपाल हे हे गोपाल
श्री चक्रधर मंदिर भावेश्वर आयोजित संगीतमय श्री प्रभू कथा कथेचा आपला हा 6वा दिवस. कितवा आहे? दुसरा, तिसरा. लक्ष आहे तुमचं? आवाज कसा आहे? थोडं वाढ. बघता बघता 2 दिवस निघून गेले. आजचा हा 3रा दिवस आणि या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभली होती, आपल्या या श्री प्रभू कथेला भेट देऊन काही अडचणीमुळे बाबा निघून गेलेले आहेत. ज्यांनी महावाक्य प्रवचन सोहळ्याचे 5 पोथीचे कार्यक्रम आयोजित केले, आमच्या कपाटे कुळाचे भूषण असलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुतुल्य आचार्य प्रवर महंत श्री जायराज बाबाजी कपाटे लिमगाव, आदरणीय परमपूजनीय आचार्य प्रवर महंत श्री सायराज बाबाजी कारंजेकर, आदरणीय परमपूजनीय देहापासून ज्या ज्ञानापर्यंत प्रेमापर्यंत देवतेच्या विद्या देखील या सर्व अन्नदानावर निष्पन्न होत असतात. कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणी गोरा आहे, कोणी सावळा आहे, कोणी उंच आहे, कोणी बुटका आहे. अशा अनेक गोष्टी या अन्नदानाशी निगडीत असतात. ते अन्नदान इतकं महत्वाचं आहे. अन्नदान ते उत्तम, ते कोणतं हे नाही, ते जे निर्हेतुक अन्न आहे. नव हेतुरहित अन्न आपलं प्रवेशन झालं, ते निर्हेतुक सदरामध्ये पडत असतं. ते अन्न उत्तम आहे. असे अन्नदान करणारी जी मंडळी आहे, महिला मंडळी, त्यांनाही दंडवत. नेहमी माझ्या समवेत असणारे परमार्ग सेवक पद्माकर पाटील मोरे चिंचटाकळी आणि आपल्या सर्वांचे लाडके आवडते महंत श्री या कार्यक्रमाचे आयोजक महंत श्री मुकुंदराज बाबा, सर्वांना दंडवत करून आजच्या आपल्या या 3ऱ्या दिवशीच्या कथेला आपण सुरुवात करूया. बाजे श्री प्रभु भगवंत माझे, श्री प्रभु भगवंत माझे, श्री प्रभु भगवंत माझे, श्री प्रभु
कालपर्यंत आपण निर्गुण निराकार अशा श्री गोविंद प्रभू बाबांच्या अवर्णनीय अमोघा लीळांचं श्रवण केलं आणि या अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या लीळा तुम्ही श्रवण करता आहात. ह्या लीळा ऐकून नुसत्या घरी जायचं नाही, आपल्याला या लीळांचं चिंतन घडलं पाहिजे. या लीळांचं स्मरण आपल्याला करता आलं पाहिजे. जेव्हा कधी रुद्रपूरला तुम्ही जाल तेव्हा या लीळेंचं तुम्हाला खऱ्या अर्थानं स्मरण झालं पाहिजे. ह्या महत्वपूर्ण लीळा आहे. घर सोडून तुम्ही इथपर्यंत आलात, काहीतरी तुमच्या हाती पदरी पडावं. माझ्या देवाने श्री चक्रधर भगवंताने समुद्राचा दृष्टांत सांगितलेला आहे. अगदी सुंदर दृष्टांत आहे. कवनी एक समुद्राचा उद्यम करीती. समुद्रामध्ये व्यापार करण्यासाठी जातात, पोट भरण्यासाठी समुद्रामध्ये व्यापार करतात आणि समुद्रात गेल्यानंतर समुद्राच्या काठेवर पाण्याच्या लाटेसरशी आलेले शिंपले दिसतात, हातात घेतात. इतका आनंद होतो, शिंपले हातामध्ये भेटल्यानंतर आनंद होतो. ते शिंपले टोपल्यात भरतात, थैलीत भरतात, बाजारात नेतात, विकतात. 400 रुपये आले. ते तेनेचे झाले जाती, त्याच्यात समाधान मानलं, बाजारात नेले, विकले, 400 रुपये आले. 4 दिवसाचा उदरनिर्वाह भागला. 4 दिवसानंतर परत व्यापार करावा, परत उद्यम करावा, शिंपले गोळा करावे, बाजारात न्यावे, विकावे. 400 रुपये आले, 4 दिवस भागले. पण काही बुद्धिवान लोक होते, त्यांनी विचार केला, अगा हा समुद्र आहे, ये समुद्री काही एक नसे, या समुद्रात काही नाहीये, ये समुद्री माणिके मोती असती. या समुद्रामध्ये माणिक आहेत, मोती आहेत. आणखी समोर गेल्यानंतर त्यांना माणिक मोती सापडतात. ते तेनेची झाले जाते. बाजारात नेले, विकले, 4000 रुपये आले. 1 महिनाभर उदरनिर्वाह भागला. 4000 रुपयाचा किराणा भरला. 1 महिनाभर तुमचं पोट भरलं, उदरनिर्वाह भागला. महिन्यानंतर काय? परत व्यापार, परत बाजारात जाणे, विकणे, परत त्याचा किराणा भरणे. याही पेक्षा बुद्धिमान लोक असतात. त्यांनी विचार केला, अगा हा ये समुद्र, हा समुद्र आहे, ये समुद्री काही एक नसे, ये समुद्री अनर्घे रत्ने असती. अनर्घ रत्न आहेत या समुद्रामध्ये, या समुद्रात काही एक नाही. ते आणखी समोर गेले, त्यांच्या हातामध्ये रत्न सापडलं, हिरा सापडला. आणि ते रत्न घेऊन तो राजाकडे गेला. राजाने हातात घेतलं, त्या रत्नाला 4ही बाजूनी बघितलं. राजाला तर कळालं नाही. रावो रत्न पारखी बोलावी. रत्न पारखी म्हणजे रत्नाची परीक्षा करणारा. मंजूताई, तुम्हाला येते का परीक्षा? मंजूताई रत्न पारखी आहेत बरं, ध्यानात ठेवा. एखादं कोणतं रत्न असलं तर त्यांच्याकडे आणून द्या. रत्नाची परीक्षा करणारे लोक असतात, त्यांना रत्न पारखी म्हणतात. रावो रत्न पारखी बोलावी. त्याने हातामध्ये घेतलं, ते रत्न बघितलं, 4ही बाजूनी बघितलं, सगळ्या अंगाने बघितलं त्या रत्नाकडे आणि समोर राजाच्या समोर ठेवला आणि राजाला सांगतोय, ये अमोलिके रत्ने, येसी रूप नाही. अनमोल आहे, ज्याचं मोल केल्या जात नाही ते अनमोल आहे. हे अनमोल असं रत्न, येशी मोल नाही, किंमत नाही. येशी जे रूप करी
तयाची जिव्हे कुष्ट लागे तथा तयाची जीभ झडे. याची किंमत होणार नाहीये. आणि जर कोणी एखाद्याने याची किंमत करायचं ठरवलं तर त्याच्या जिभेला कुष्ठ लागेल तथा त्याची जीभ झडून जाईल. अमोलिके रत्ने आहे. बुद्धिमान लोकांना रत्न प्राप्त झालं. तसं आपल्यामध्ये आलेले सर्व बुद्धिमान आपण आहोत. या ठिकाणी आल्यानंतर श्रीमद गोविंद प्रभू महाराजांच्या या कथेमधून आपल्याला रत्न घेऊन जाता आलं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. शिंपले तर सगळ्यांनाच भेटतात. काठावर गेल्याबरोबर टोपले भरू भरू शिंपले दिसतात, पण नाही, आपल्याला हाती रत्न लागलं पाहिजे. जेवढा प्रयत्न कराल, लक्षपूर्वक तुम्ही ऐकाल, असे विषय तुम्हाला समजतील. ध्यानात ठेवा. अशा या भगवान श्री गोविंद प्रभू महाराजांच्या अमोघा श्राविया लीळा आपण श्रवण करतो आहोत. ज्या महाराष्ट्रामध्ये महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राला माझ्या देवाने सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी महंत राष्ट्र म्हटलेलं आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक अवतार, जसा श्री चक्रधरांचा अवतार गुजरात मध्ये झाला, कार्य महाराष्ट्रात केलं. श्री दत्तात्रय महाराजांनी भोगभूमीत अवतार घेतला, कार्य आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राची माती इतकी पवित्र आहे की आपल्याला खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम असलेला महाराष्ट्र आपण राहतो आहोत. जय जय महाराष्ट्र माझा, गर्दा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्दा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्दा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्दा महाराष्ट्र माझा.
अशा या महाराष्ट्रामध्ये आपण आहोत. अनेक बाजूंनी या महाराष्ट्राची विशेषता सांगितलेली आहे. अनेक बाजूंनी पवित्र असा हा महाराष्ट्र आहे. अरे देवाच्या पावलांनी ही माती पवित्र झालेलीच आहे. माय झोप येईल का? देवाच्या पावलाने श्री चरणाने हा महाराष्ट्र अगोदरच पुनीत झालेला आहे, पावन झालेला आहे. याच महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी सुद्धा या महाराष्ट्राला पावन केलेलं आहे. त्यांचे चरण या महाराष्ट्राला लागलेले आहे. म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. ध्यानात ठेवा, संतांची भूमी. आपल्याला देवाने सुद्धा या महाराष्ट्रात राहायला सांगितलं. कशामुळे हो? कारण हा महाराष्ट्र इतका पवित्र आहे. देवाने का निवडला महाराष्ट्र? लक्षात ठेवा, का निवडला? अनेक राज्य, ज्या राज्यामध्ये देव होते त्या राज्याला सोडून संपूर्ण गुजरातचं राज्य देवाच्या अधीन होत. विशाल देव तिथले प्रधान आहेत. संपूर्ण राज्याचा कारभार विशाल देवाकडे आहे आणि त्यांचे पुत्र हरिपाळ देव. सगळं राज्य ताब्यात. ते सोडून देव या महाराष्ट्रामध्ये आलेत का? तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र हा सात्विक आहे. महाराष्ट्रामध्ये बघा, अनेक लोक आल्यानंतर महाराष्ट्रात राहिले की एक आगळं वेगळं समाधान भेटतं. काही राज्यामध्ये आपण जातो, बघतो, तेवढ्यापुरतं आपल्याला समाधान वाटतं. पण जेव्हा आपण परत आपल्या राष्ट्रात महाराष्ट्रामध्ये येऊ ना, ते आणखी आगळं वेगळं समाधान आपल्याला लागतं. असा हा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत कुठल्याही जातीचे असू द्या, जगाच्या कल्याणा संताचे विभूती, देह कष्ट भीती परोपकारे, या जनाला खऱ्या अर्थानं जागृत करण्याचे काम केलेलं आहे. जे काही तळागाळातले लोक आहेत, देवाने जो उद्धरणाचा विडा उचललेला आहे, जो व्यापार आहे भगवंताचा, आणि त्या व्यापाराला एक हातभार म्हणून आमची सर्व साधू संत मंडळी खऱ्या अर्थानं अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवून तुम्हाला ज्ञानदानाचं कार्य करतात. पदयात्रा जरी असेल, त्या पदयात्रामध्ये आपण सहभागी झालो पदयात्रेत, त्या पदयात्रेमध्ये सुद्धा अनेक साधू संत आपल्याला ज्ञान देतात. एखाद्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम आयोजित करून ज्ञानदानाचं कार्य का? बाबा देवाने सांगितलं ना, देवाने ज्या गोष्टी सांगितल्या त्याच गोष्टी गुरु परंपरेनं आमच्यापर्यंत आल्या. तीच गोष्ट जशाला तशी आजही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ही सर्व संत मंडळी करत असते. म्हणून या संतांचे अनमोल असे उपकार सुद्धा आपल्यावर आहेत. जागवी
सांगू उपकार मज निरंतर जागविती. आपल्याला सातत्यानं ज्ञानदानाचं कार्य या संतांनी केलेलं आहे मायबापू. म्हणून आजही आपण पुढे त्या भगवंताच्या लीळा काल बघितलं आपण की वेडीपिशी मूर्त आहे. नगरातले लोक राऊळ वेडे राऊळ पिशे म्हणणारे लोक राऊळ माय राऊळ बाप म्हणायला लागले. इतका आमूलाग्र विचारामध्ये बदल झालेला आहे. लक्षात घ्या, आमूलाग्र बदल. लहान लेकरामध्ये खेळणं बसणं, चालताना शांततेत नाही, धावत पळत चालणं असं विलक्षण आहे. प्रत्येक अवताराची परी वेगळी वेगळी आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक अवतारांना जरी खऱ्या अर्थानं जीवांचाच उद्धार करायचा आहे, परंतु परी वेगळी आहे. भगवान गोपाल कृष्ण भगवंत आहेत. भगवंताने त्या ठिकाणी राजधर्म स्वीकारलेला आहे. त्याच पद्धतीने जीवांचा उद्धार करावा लागेल. श्री चक्रधर भगवंत आहे, अवधूत वेश आहे. श्री दत्तात्रय महाराजांचा अवधूत वेश आहे. अनेक वेशामध्ये दर्शन दिलेलं आहे दत्तात्रय महाराजांनी. पण गोविंद प्रभू बाबांचं कार्य वेगळं आहे, या सर्वांपेक्षा वेगळं आहे. गोविंद प्रभू बाबांनी कोणाला तत्वज्ञान सांगितलंच नाही. माझ्या देवाने अर्थाप्रती जाऊन ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं देव वाट बघायचे. आचार्य कधी बाजारला गेलेले आहेत, नेवाशाला जाऊन यायला जर 3 तासाचा वेळ लागत असेल तर 1 तासातच 4 वेळा वरती जायचे, माडीवर जायचे, डोक्यावर निडळावरती हात ठेवायचे. वानर अजूनही का नाहीये? बाईसा म्हणायच्या, बाबा तू आत्ताच तर गेला ना. हो बरोबर आहे. देव खाली यायचे, अर्धा तास थांबायचे, देवाची तगमग चालायची. वानर अजूनही का नाही? अर्ध्या तासानं वरी जायचे, बघायचे, निडळावर हात ठेवायचे. कशासाठी? अरे ज्ञान द्यायचे आहे. एक दिवस तर ज्ञान देताना रात्र उजडली. आचार्यांना आश्चर्य वाटलं. पाहलेजी अरे देवा उघडलं, बघा ना उघडलं, उजडलं म्हटले. शुभ्र त्या ठिकाणी संपूर्ण अंधार नाहीसा झालेला आहे आणि उजाडलं. देव म्हटले, तुम्हाला इतुलेची बहुत अरे पुरुषाची भेटी युगे गेली.
दिव्यातलं तेल संपलं तर आरोग्यासाठी ठेवलेलं तूप त्या दिव्यामध्ये टाकून तो दिवा तेवत ठेवायचे, ध्यानात ठेवा. पण निरोपण थांबलेलं नाहीये. एक वेळेस बाईसा विचारतात, बाबा इथे मी नाहीये, नागदेव नाहीये, कोणीच नाही, तुम्ही बोलताय कोणाला? किती गंमत आहे ना. समोर तर कोणीच नाही आणि देव निरोपण करताय, गूढ असं तत्वज्ञान सांगताय. बाईसा म्हणताय, देवा कोणाला सांगताय तुम्ही, कोणासोबत बोलताय? देवाने सांगितलं, एथ प्रवृत्ती झाली तर स्तंभा एका ते, त्या खांबावर हात ठेवला, आम्ही खांबाला निमित्त करून बोली जाईल. ही प्रवृत्ती आहे. देवाला संहार प्रकरण, ज्या सूत्रपाठाचा तुम्ही घोक घेताय ना, त्या घोकामध्ये संहार सांगितलेला आहे, नंतर संसरण सांगितलेलं आहे. त्याचं कारण काय? कारण सृष्टी रचना अगोदर झाली, मग संसरण अगोदर सांगायला पाहिजे होतं, मग संहार. अगोदर संहार का सांगितला बरं? कोण सांगेल याचं उत्तर? हा सांगा. उद्या विचारून मला सांगा, विचार करा आणि मग सांगा, हरकत नाही. अगोदर संहार का सांगितला, मग संसरण का सांगितलं? कारण अगोदर संसरण, रचना अगोदर झाली सृष्टीची, मग संसरण. संसरण म्हणजे रचना आणि संहार म्हणजे नाश. मग संहार अगोदर का सांगितला? उद्या विचारून मी कोणालाही विचारेल बरं, उद्या सांगा. मग हे संहार प्रकरण देवाला सांगायचे कसं? देवाने परिस्थिती तयार केली, ध्यानात ठेवा. दायंबांना स्थिती देऊन टाकली. स्थिती अशी दिली की त्यांचे हातपाय थंड झालेले आहेत, एकदम जसा मेलेला माणूस असतो ना, त्याचं शरीर थंड होऊन जातं. निरोपणाला बोलावलं, सगळे आले, दायंबा दिसत नव्हते. आणि दायंबाला बोलवा म्हटले, एक जण गेले, उठवलं, ते म्हटले झोपलेत. दुसऱ्यांना पाठवलं, जा बोलवा, ते गेले, हलवलं, घाबरले. जीजी दायंबा बोलत नाहीयेत, बोलत नाहीयेत. जीजी हातपाय थंड पडले, सगळे घाबरले, सगळे घाबरले. काय करावं कळत नव्हतं. खरंच गेले की काय ते कळत नव्हतं. बघितलं तर काय निश्चिंत पडले. देवाने स्थिती दिलेली आहे, थंडगार शरीर पडलेलं आहे. मग आता सगळे भक्तिजन टकमका बघू लागले. देव म्हटले, अरे नुसतं बसून राहाल का? म्हटले, देवा काय करावं? अरे जे माय बाप भाऊ बहीण करतात ते का न करा? काय करतात? म्हटले, अरे त्यांचा जो कोणी मायबाप भाऊ बहीण असल्यावर काय केलं असतं? जीजी रडले असते. अरे मग रडा ना. मग रडायला लागले. आता एकाचा सूर एकीकडे, एकाचा. आता खरोखरच रडणं वेगळं असतं. सासू साठे रडे सून, अंतरीचा भाव भिन्न. सासू गेल्यानंतर सून रडते, आई गेल्यानंतर लेक रडते. दोघीतल्या रडण्यामधला जमीन आसमानचा फरक आहे. हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. शेजारची बाई म्हणते, बघ कशी रडायला लागली, गळा काढू काढू रडायला लागली. नाही ते भाकर विचारली नाही हो माईनं, भाकर. इकडची गोष्ट नाही बरं का, नांदेड जिल्ह्यातली, आपल्या नांदेड जिल्ह्यातली गोष्ट नाही सांगत. नाहीतर बाबा तुम्ही कथा करता का आमचं सांगता म्हणसान मले. ही नागपूरकडची गोष्ट सांगून राहिलो. लेक आली, लेक अंतःकरणातून रडते, कळाल्याबरोबर डोळ्यातून अश्रू येतात. ध्यानात ठेवा, इकडच्या सुना खूप चांगल्या आहेत. मग आता सगळा भक्तिजन रडायला लागले. शरण रचलं, शरण रचल्यावर दायंबाला त्या याच्यावरती ठेवलं, सरणावरती ठेवलं. सगळी प्रक्रिया झाली. आता त्या ठिकाणी अग्नी डाग दिला आणि आता ती आग म्हणजे त्या आगीचा शेक लागत होता. त्या ज्वाला आता त्रासदायक वाटत होत्या. मग आता दायंबा खडबडून उठले.
बघितलं तर काय, एकीकडे झाडाखाली सगळे भक्तिजन, देव एका ओट्यावर बसले, झाडाखाली सगळे भक्तिजन बसले, भक्तिजन रडताय, दायंबा पाठीमागून आले, तेही रडायला लागले. त्यांना कळना काय झालं नेमकं, त्यांना काय कळना, स्थिती दिलेली होती, स्थितीच्या भरात तेही रडायला लागले. मग देवाने विचारलं भक्तिजनांना, का हो तुम्ही का रडता? ते म्हणले दायंबा गेले म्हणून रडतो. दायंबाला विचारलं, दायंबा तुम्ही का रडता? भोजया तुम्ही का रडता? जीजी हे रडतात म्हणून मी रडतो, मला काही माहित नाही, हे रडतात ना बस म्हणून मी रडतो. मग देवाने सांगितलं दुःख करू नका. संपूर्ण संहार प्रकरण त्या ठिकाणी देवाने सांगितलं त्यांना, कारण ही परिस्थिती निर्माण करायची. संहार असा कसा सांगता येईल या बसान मी संहार सांगतो नाही, की परिस्थिती निर्माण करावी लागते आणि मग तिथे निरोपण होतो. ध्यानात ठेवा, हे स्वामींचं कार्य आहे. पण गोविंद प्रभू बाबांनी कधी निरोपण केलं नाही. 10-5 भक्तिजन बसलेले आहेत आणि समोर भक्तिजनांना गोविंद प्रभू बाबा ओठ्यावर बसून तत्वज्ञान सांगताय, अशी एकही लीळा या ग्रंथामध्ये नाही. पण एकही तत्वज्ञानाची लीळा जरी नसेल, एक विचार असतो आणि एक आचार असतो. मेघाताई 2 दिवस तुम्ही नव्हत्या, आज आपलं आगमन झालं. एक विचार पर लीळा असतात, एक आचार पर लीळा असतात. ध्यानात ठेवा, ज्या लीळेच्या माध्यमातून सांगितल्यानंतर आपण आचार करावा त्याला विचार म्हणतात. जसं सूत्रपाठामध्ये दादांनी सांगितलं 12 प्रकरण आहेत, ज्यामध्ये आचार आणि विचार आहे. ज्या प्रबोधनात्मक लीळा आहेत, तत्वज्ञान सांगितलं तो विचार आहे, आणि ज्या लीळा खऱ्या अर्थानं कृतीतून आपण अनुभवल्या तो आचार आहे. मग आपल्याला या आचार पर लीळा, तत्वज्ञानाचा एकही शब्द न सांगता अनेक आचार प्रकरण, अनेक सूत्र आचारांचे, अनेक लीळा आमच्या श्री गोविंद प्रभू बाबांनी खऱ्या अर्थानं दाखवल्या. माझे श्री प्रभू भगवंत, माझे श्री प्रभू भगवंत, माझे श्री प्रभू भगवंत, एकत ते जयवंत, एकत ते असा हा भगवान श्री गोविंद प्रभू बाबांचा अवतार आता त्या रुद्रपूर मध्ये राहतोय. त्या तिकोपाध्यांच्या घरामध्ये, बोपोपाध्यांच्या घरामध्ये आता श्री गोविंद प्रभू बाबा राहत आहे. 12 वर्ष त्या ठिकाणी त्या तिकोपाध्यांच्या आवारात गेले तर आतमध्ये बघितल्यानंतर एक उडिव्याचं स्थान दिसतं तुम्हाला, जिथे 12 वर्ष श्री गोविंद प्रभू बाबा त्या ठिकाणी झोपायचे, निद्रा केलेली आहे त्या उडव्यामध्ये. उडिवा कशाला म्हणतात सांगता येईल का आपल्याला? उडिवा हा सांगा. हा, गौऱ्या ठेवण्याची जागा. ज्या आपण पूर्वीच्या काळी, आता राहिल्या नाही त्या गौऱ्या. आता कसं आहे, आता चुलीच राहिल्या नाही तर गौऱ्या काय. काळ बदलला. पहिले शेतामध्ये इकडे तिकडे लोक, गावामध्ये खूप, आता ढोरं वासरं सुद्धा राहिले नाही, कमी झाले. नाहीतर रस्त्याने जाताना येताना खूप गावातल्या ज्या काही मुलं शेण गोळा करायच्या, किंवा घरचं शेण आहे त्याच्या गौऱ्या, आणि मग त्या गौऱ्या चुलीला जाळायला किंवा अनेक प्रकारच्या उपयोगी येत होत्या. अलग लक्षात. ते उडिवा म्हणजे त्या गौऱ्या रचून मग त्याला वरून शेणाचा लेप देऊन पॅक केल्या जायचं, त्याला उडिवा म्हणतात.
जसं धान्याची पेव माहिती आहे का आपल्याला, धान्याची पेव, धान्य सुद्धा तशाच पद्धतीने ठेवल्या जायचं पूर्वी. त्या उडिव्यामध्ये 12 वर्ष श्री गोविंद प्रभू बाबांना अवस्थान. आता ईश्वर अवतार आहे, ईश्वर अवतार त्या गौऱ्यामध्ये जाऊन झोपतो आहे. बघा ना किती विलक्षणता आहे, किती किती त्रास कष्ट देवाने सहन केले, थोडा विचार करा. एवढेच नाही तर माझ्या देवाने उकिरड्यामध्ये पौड घेतला, पौड स्वीकारला उकिरड्यामध्ये श्री चक्रधर भगवंतांनी. त्या काळचे लोक किती अज्ञानी होते बरं, तुम्ही विचार केलाय का कधी? ते लोक किती अज्ञानी होते. एक बाई राख घेऊन आली आणि आमच्या देवावर तिने राख टाकली. सकाळी सकाळी थंडीच्या दिवसात ती गरम राख अंगावर पडली. देवाला असं मस्त वाटायचं, ऊब वाटायला लागली, देव घोरायला लागले. ही एकांकातली लीळा देवाने सांगितली. देव म्हणतात बाई जशी ती राख गरम लागायची तस हे खरखरा घोरे, आम्ही घोरायला लागलो. आणि हा आवाज रस्त्याने जाताना येताना लोकांनी बघितला. त्या लोकांनी काय गावामध्ये बोंब उठवली. गावामध्ये सगळ्या लोकांना सांगितलं काय, अरे उकिरडा माणूस वियाला, उकिरडा माणूस वियाला. उकिरड्याने माणसाला जन्म दिला. किती अज्ञानता आहे. असं कधी झालंय का? आजच्या काळामध्ये कोणी म्हणेल का? असं सांगा बरं मला, कोणी म्हणेल का? एखाद्या वेळेस तुम्ही कोणी जरी समजा एखाद्या माणसाला बघितलं उकिरड्यामध्ये जाऊन झोपलेला आहे, तो गोरतोय, हाच प्रसंग तुम्ही तुमच्या डोळ्यांनी किंवा एखाद्या लेकरांनी जरी बघितला तरी तो हे म्हणेल का गावात जाऊन घरी जाऊन उकिरडा माणूस वियाला? किती अज्ञानता आहे. म्हणून तर या तळागाळातल्या लोकांना खऱ्या अर्थानं ज्ञानदानाचं कार्य माझ्या देवाने केलं. त्या गावातल्या लोकांनी शांती ठेवली, ब्राह्मणाकडे गेले आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं, अरे बाबा असं कधी झालं ना तर गावावर अरिष्ट आलं समजायचं, अरिष्ट संकट आलेलं आहे खूप मोठं, आता शांती करावी लागेल. शांती म्हटलं की त्या ठिकाणी यज्ञ याग आला, भोजन आलं, नगर भोजन आलं. अशा पद्धतीने शांती करायला लावली. मला हे सांगायचं या लीळेमधून की खऱ्या अर्थानं देवाने बघा या जीवाच्या उद्धारासाठी काय केलं नाही हो. अनेक प्रकारचा त्रास कष्ट भगवंताने सहन केले, नाना प्रकारच्या. उकिरड्यामध्ये सुद्धा पौड केला. तसं गोविंद प्रभू बाबांनी 1 नाही 2 नाही 3 नाही 12 वर्ष त्या उडिव्यामध्ये त्या ठिकाणी ते राहिले. आता देवालाही वाटलं, अरे बाबा 12 वर्ष झाले, एखादाही कोणी येऊन म्हणत नाही की बाबा या इकडे गादी आहे, इकडे ओटा आहे, इकडे या झोपा. देव म्हटले तो असं बोलवत नाही ना. एक दिवस मध्यान्ह रात्री गोविंद प्रभू बाबांनी ठरवलं काय की आता ही जागा आपल्याला बदलायची आहे. रात्री 1 वाजता श्री प्रभू बाबांच्या डोक्यातून प्रकाश निघाला, गगनभेदी प्रकाश आहे. आणि हा प्रकाश आता बघितल्यानंतर घरचे लोक मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागले. त्यांची पत्नी आहे, ती पत्नी आरडाओरडा करते आहे, अरे कोणाला बिडार दिलं म्हणे घरामध्ये, वेडा पिसाय त्याला बिडार दिलं, त्याने उडिव्याला आग लावली. आता तिकोपाध्ये गोपोपाध्ये घाबरले, बघितले, जवळ गेले, बघताय काय ती आग नव्हती, तो प्रकाश होता. आश्चर्य वाटलं त्यांना. रावळांकडे गेले, हात जोडले आणि सांगितलं, रावळो चला, आता तुम्ही इथे झोपू नका. इथे हा जो ओटा आहे ना, या ओट्यावर तुम्ही निद्रा करायची. आणि तिथे एक गादी, रावळांना गादी आणून टाकली त्यावर, आणि त्या ओट्यावर आता श्री गोविंद प्रभू बाबांना निद्रा व्हायची. देव 12 वर्ष त्या ठिकाणी राहिले.
जाताना समोर सुरुवातीला जो ओटा आहे ना, त्या ठिकाणी 60 वर्ष श्री गोविंद प्रभू बाबा त्या ठिकाणी राहिलेले आहेत. अजून राजमठाकडे गोविंद प्रभू बाबा गेलेले नाहीत. ध्यानात ठेवा, या तिकोपाद्यांच्या भोपोपाद्यांच्या आवारामध्येच त्यांचं वास्तव्य आहे. आणि त्या ठिकाणी आता एखादा जो ज्या ओटा होता, जी गादी भगवंताला दिली, त्या गादीवर आता दुसरं कोणी बसत नव्हतं. पण तिकोपाद्यांची जी काही मुलगी आहे, 2 मुली होत्या, एक सावित्री एक गायत्री. त्यापैकी एक सावित्री विधवा झालेली होती आणि गायत्री होती, तिला विटाळ होता. पण माझ्या देवाने हा विटाळही नाहीसा केलेला आहे बरं का. ध्यानात ठेवा, अनेक संप्रदायामध्ये किंवा अनेक ठिकाणी गेल्यानंतर हा विटाळ मानला जातो. या संबंधित देवाने सुंदर असं वर्णन केलं, चरित्र आहे, सांगितलं. अरे बाबा, भगवान गोपाल कृष्ण भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे, नवद्वारे पुरे देही. शरीराला 9 द्वार आहे. या प्रत्येक आपल्या जसं नाकातून, डोळ्यातून, कानातून मळ बाहेर येतो, घाण बाहेर येते, तसं विटाळ कुठलाही नाही. ते त्या याचं कार्य आहे. म्हणून विटाळ मानायचा नाही. ध्यानात ठेवा, विटाळ कुठल्याही पद्धतीने कसलाही माझ्या देवाने मानलेला नाही. पण त्याही काळामध्ये हा विटाळ नष्ट करण्याचं काम खऱ्या अर्थानं गोविंद प्रभू बाबांनी केलं. ज्या ओट्यावर गोविंद प्रभू बाबा बसायचे, त्या ओट्यावर आता ही गायत्री येऊन बसलेली आहे. विटाळ झालेला आहे ना तिला, ती येऊन बसलेली आहे. तिच्या आईने सांगितलं, ग उठ, बसू नको. गोविंद प्रभू महाराज राऊळ आले ना तर राऊळ मारतील तुला, ध्यानात ठेव, मारतील. उठ म्हटले, त्यांच्या जागेवर बसू नको. पण ती म्हटली, घर आमचं घर आहे आणि आमच्या घरात आम्हालाच बसायचा अधिकार नाहीये. निघरा झाले घर. ज्याला घर नाही त्याला घर झालं आणि जे घरचे आहेत त्याला झाले बेघर. ती म्हणायला लागली, तिची आई म्हणते, तू काही म्हटली ना तरी रावळांच्या हातून वाचणार नाही. तू बसू नको. तुला मी मराठी भाषेत सांगते, साध्या सोप्या भाषेत सांगते, तू बसू नको. ही जागा रावळांची आहे, राऊळ मारतील. आता तीही एवढी हट्टी होती, ती उठायला तयार नाही, बसूनच राहिली. आणि तिकडून राऊळ आले, दुडू दुडू धावत. बघितलं, अहो मेली जाय उठी म्हणे. एकदा प्रेमानं सांगतात ना लोक, पण एकदा तुम्ही एकदा दोनदा सांगता आहे की नाही, तिसऱ्यांदा. गोविंद प्रभू बाबांनी तेच केलं, सांगितलं, अहो मेली जाय उठी म्हणे. ती काही उठलीच नाही. दुसऱ्यांदा सांगितलं, उठ म्हणे, उठली नाही. मग गोविंद प्रभू बाबांनी घेतला, एक हात घेतला आणि पाठीमध्ये दिला एक झपाटा. अहो मेली जाय उठी म्हणे. झपाटा मारला, एक थाप मारली, तरी ती उठायला तयार नाही. खालची माती हातात घेतली, तिचा जो बिस्तरा होता, पट्टी होती, त्या बिस्तऱ्यात टाकली. बिस्तरा उचलला आणि एका रांजणामध्ये घातला. आणि रांजणामध्ये घातल्यानंतर आता ती रडायला लागली, मोठमोठ्याने गर्दा करायला लागली. घरच्यांनी शांत केलं, जाऊ दे, राऊळ वेडे आहेत, राऊळ पिशे आहेत. आणि जेव्हा हा 7व्या रांजणामध्ये घातल्यानंतर ती घर मालकीन म्हणते की आता रांजणालाही विटाळ झाला. ध्यानात ठेवा, तिकोपाद्य म्हणतात, अरे कसला विटाळ? या रांजणाला, मोठ्याल्या वस्तूला काय विटाळ होत असतो का? जड वस्तूला विटाळ होत असतो. आपण मानलेल्या गोष्टी येतो, आपली अंधश्रद्धा आहे, मनातल्या गोष्टी आहे. शरीराची लिसपूस आपण करतो, शरीराला सजवतो, पण या शरीराच्या आतमध्ये किती घाण आहे. म्हणून लक्षात घ्या, काही गोष्टी, महत्वपूर्ण गोष्टी या लीळेतून आपल्याला शिकायच्या आहेत. लक्षात घ्या, गोविंद प्रभू बाबांनी तो बिस्तरा
त्या रांजणामध्ये घातला. आता बाई म्हणते रांजणालाही विटाळ झाला. कसला विटाळ? ते रांजणातलं सगळं पाणी खाली सोडून दिलं. अतृप्त असलेला जो काही मुंजा होता त्याने त्या पाण्यामध्ये स्नान केलं. ते उपाध्यांच्या स्वप्नामध्ये आलं आणि त्यांनी सांगितलं, मी आता निवालो, तृप्त झालो. निवालो कशामुळे? की भगवंताने तो बिस्तरा या रांजणामध्ये घातला. ते तीर्थ झालं, महातीर्थ झालं. भगवंताचा स्पर्श झाला, त्याला त्या जलाला, पाण्याला स्पर्श झाला. कसला विटाळ आहे? शब्द नीट लक्षात घेत जा. चरित्र वाचा, बघा, विटाळ कसलाही नाही. हे कार्य सगळ्यात अगोदर माझ्या देवाने श्री गोविंद प्रभू बाबांनी केलेले ध्यानात ठेवा. माझे